वाघनख की तलवार? छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारायला नक्की काय वापरलं होतं? मी माझ्या परवाच्या रीलमध्ये तलवार असं म्हटलं होतं आणि त्यावर बऱ्याच लोकांनी आक्षेप घेतला की वाघनखाने कोथळा बाहेर काढला होता, तलवार वापरली नव्हती. आपण दोन ऐतिहासिक साधनं रिफर करूयात. एक म्हणजे शिवभारत आणि दुसरं म्हणजे सभासद बखर. शिवभारत जे 1675 मध्ये कवींद्र परमानंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगड्यावरून लिहिलं होतं आणि दुसरं आहे सभासद बखर जे कृष्णाजी आनंद सभासद यांनी 1697 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांच्या सांगड्यावरून लिहिलं होतं. आधी आपण बघूयात की शिवभारत मध्ये काय लिहिलंय. त्या वैऱ्याचा सूड घेण्यास प्रवृत्त होऊन आपल्या तरवारीचे टोक त्याच्या पोटातच खुपसले. त्याने शत्रूच्या पोटात पाठीपर्यंत खुपसलेली ती तलवार सर्व आतडी ओढून बाहेर काढली. आणि आता बघूया सभासद बखर मध्ये काय लिहिलेलं आहे. राजियांनी डावे हाताचे वाघनख होते, तो हात पोटात चालवला. वाघनखाचा मारा करीताच खानाची चरबी बाहेर आली. दुसरा हात उजव्या हातचे बिचवियाचा मारा चालविला. आपण दोन्ही साधनं पाहिली. मी माझ्या रीलमध्ये शिवभारतचा म्हणजे तलवारीचा उल्लेख केला आहे, कारण ते खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून लिहिलं गेलेलं साधन आहे आणि ते समकालीन सुद्धा आहे. कृष्णाजी सभासद जरी महाराजांच्या समकालीन असले तरी त्यांनी सभासद बखर महाराजांच्या निधनानंतर 17 वर्षानंतर लिहिलेली आहे. असं म्हणत नाहीये की वाघनखाचा वापर झालेलाच नसेल. कदाचित खानाची पकड ढिली करण्यासाठी वाघनखाचा वापर महाराजांनी केला असेल. तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून सांगा.